कोपरी येथील मलनिःस्सरण प्रकल्पाची महापौर व आयुक्तांनी केली पाहणी। कोपरी येथील सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिःस्सरण प्रकल्पाची पाहणी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज आयुक्त सौरभराव व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली। पाहणी करत असताना या प्रकल्पामध्ये आढळलेल्या त्रुटींबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले व 15 दिवसात या संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे। या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक मनोहर डोंबरे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, अग्निशमन विभागाचे गिरीश झळके, कार्यकारी अभियंता गुणवंत झांबरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कोपरी येथील मलप्रक्रिया केंद्राच्या उन्नतीकरणाचा प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येत आहे। या प्रकल्पाअंतर्गत कंत्राटदाराने स्वतःच्या भांडवली गुंतवणुकीतून टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती युनिट उभारून त्यांचे संचालन व देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु असे होत नसल्याने पाहणी दौऱ्यात महापौरांच्या निदर्शनास आले। या प्रकल्पात 5 दशलक्ष लिटर प्रतिदिन MLD क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला आहे। या प्रकल्पासाठी कोणताही भांडवली खर्च महापालिकेवर न टाकता कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चातून काम पूर्ण केले आहे। तसेच 500 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे। या प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 10% पाणी महापालिकेला दिले जात आहे, तर उर्वरित पाण्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 10% हिस्सा महापालिकेला देण्याची तरतूद आहे। मात्र याचे संचालन व्यवस्थितरित्या होत नसून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनास निर्देश दिले असून याबाबतची सर्व माहिती येत्या 15 दिवसात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनास दिल्या। खरं तर 15 दिवसापूर्वी डम्पिंग याविषयी खरं तर इथे आम्ही रात्री अचानक सरप्राईज व्हिजिट ठेवली होती। काही स्थानिक नगरसेवक, आपले कोपरीतले स्थानिक नगरसेवक, तिकडचे स्थानिक नागरिक आपले यांच्या मागणीनुसार मी रात्री 8:30 पावणे 9 वाजता खरं तरी व्हिजिट केली होती। डम्पिंग म्हणजे कोपरीमध्ये आपण काही कालावधीसाठी हा कचरा जो गोळा होणार आहे तो टाकण्यासाठी आपण इथे पर्यायी त्यांना हे दिली होती, मान्यता दिली होती। पण आता गेली 5 वर्ष वारंवार हा कचरा इथे येऊन कोपरीमध्ये टाकला जात आहे। त्याचबरोबर जी वृक्षतोडी होते, त्या वृक्षतोडीची जी लाकडं वगैरे जी झाडं असतात ती पण इथे येऊन डंप केला जातो आणि एक प्रकारचा डोंगर सगळ्यात मोठा इथे या डम्पिंगचा झालेला आहे। आणि मला असं वाटतं की हा कुठेतरी नाश पावण्यासाठी इथे आग लावण्यात आली किंवा आज उष्णता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर ती आग मिथेन वायू जो कचऱ्यांमध्ये निर्माण होतो तर त्या माध्यमातून ती लागली गेली, तर याची पण आपण प्रशासनाकडे सगळी माहिती मी मागवलेली आहे। पण त्यावर त्वरित आपण इथे कुठल्याही प्रकारचा कचरा कोपरीमध्ये डंप करू नये। ज्या वेळेला पाहणी दौऱ्यासाठी आले होते त्यावेळेला इथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, सुरक्षा रक्षक नव्हते, ती व्यवस्था आपण केली। पण तरी पण आता मला या मागणीनुसार सांगण्यात येतं की हा कचरा पुन्हा टाकण्यात येत आहे। आगीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। संध्याकाळच्या प्रमाणात अजून जास्त प्रमाणात आग खरं तर वर येते आणि त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना लवकर जास्त होतो, कारण हरिओम नगरचा जो पट्टा आहे तर त्यांची घरं खूप जवळपास या डम्पिंग जवळ आहेत। त्याचप्रमाणे त्यावेळेलाच ST प्लॅनचा पण आपण दौरा केला होता, पण ती व्हिजिट मला वेगळ्या पद्धतीने घ्यायची होती। पण आज 15 दिवस होऊन सुद्धा कुठलीच माहिती पुरवली गेली नाही। तर आयुक्तांसमवेत तिकडचे अधिकारी या प्लॅनचे या सगळ्यांना घेऊन आणि ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना घेऊन आज आपण स्थानिक नगरसेवक आणि सगळे नागरिक यांना घेऊन हा खरं तर प्रकल्पावर आपण इथे आलो आहे। मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी या ठाण्याच्या विकास कामासाठी चांगले प्रकल्प आपल्यापर्यंत पोहोचवत असतात। त्यामधलाच हा STP प्लांट जो कोपरीमधलं जेवढं मलकेंद्र म्हणून आपण इथे खरं तर हा प्रकल्प इथे चालू केला, पण कुठेतरी या प्रकल्पामधून चुकीचे कामं केली जात आहेत अशा इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी पण आपल्याला सांगितलं। आणि मला असं वाटतं की जर 10 कोटी किंवा याच्यापेक्षा कोटीवध्य रुपये आपण जर या प्लांटसाठी देत असू आणि त्याच्यातून जर आपलं निरागसन होत नसेल तर मला वाटतं हा प्रकल्प थांबवला गेला पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी पुनर्वसन किंवा पुन्हा प्रक्रिया करून हा पुन्हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने केला पाहिजे। कारण येणारा जो पैसा आहे किंवा देणारा जो पैसा हा नागरिकांचा आहे, लोकांचा आहे आणि त्याच्या मधूनच आपण एक चांगले प्रकल्प राबवण्यात
यशस्वी होत असतो. पण आता याच्या पुढे मी महापौर म्हणून या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत. जे 5 MLD पाणी आहे ते शुद्धीकरण होतं तर तो तसं काही मला इथे दिसलं नाही. जे अधिकाऱ्यांचे जे उत्तरं आहेत ती पण आपल्याला इथे व्यवस्थित भेटलेली नाही आहेत. पण माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा सर्वांबरोबर सगळी ही मीटिंग घेऊन याच्यातून काय निष्पन्न होईल याचा मी पाठपुरावा करत आहे. धन्यवाद. मॅडम, आताच जेव्हा हे संपूर्ण व्हिजिट सुरू होती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक देखील त्या ठिकाणी होते. संपूर्ण अधिकारी दिशाभूल करत आहेत म्हणून त्यांनी निषेध करत या व्हिजिटमधून काढता पाय घेतला. त्याचबरोबर आयुक्त या ठिकाणी प्रशासक म्हणून उत्तर देणं गरजेचं होतं. ते आयुक्तांनी देखील या ठिकाणी थांबले नाही. प्रसिद्धी माध्यमांना कुठल्या प्रकारचे नाही, जसं की असं वाटतं कुठल्या प्रकारे अंकुश या प्रशासनावरती राहिला नाही असं वाटतं? बघा, जसं की मी सांगितलं की महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमचे नेते मंडळी आहेत ज्यांनी हा प्रश्न उठवला आहे. तर मला असं वाटतं की एखादा प्रकल्प चालू होण्यासाठी आणि चांगला होण्यासाठी आम्ही सगळे त्या मदत करत असतो. आणि मला वाटतं महापौर म्हणून माझ्याकडे त्यांनी हा विषय जरी आता घेतला असेल तरी 15 दिवसाआधीच हा विषय मी घेतला होता आणि त्याचा सर्वे पण केला होता. पण 15 दिवस होऊनही माहिती भेटली नाही म्हणून ही आयुक्तांना या भर उन्हामध्ये व्हिजिट घ्यायला लावली. कारण पुढचे दिवस माझे आणि आयुक्त साहेबांचे दोघांचे पण बिझी आहेत आणि त्या अनुषंगानेच आज ही मीटिंग लावली. आणि 15 दिवस प्रशासनाने 15 दिवस आम्हाला कालावधी दिलाय. त्याच्यानंतर जे काय उत्तर आम्हाला भेटेल त्याच्यावर आपण काम करू. धन्यवाद.